मी सरपंच असताना मला टँकर भरावा लागला, हेच मला कधी कधी दुर्दैव वाटतं. पण आता वेळ तेवढी शॉर्ट होती तर काय पर्याय नाही. आणि तो टँकर आणि तो दिवस हा आमच्या इतिहासात पहिला आणि शेवटचा आम्ही ठरवला. पुन्हा काय परत काय पाणी टँकरने काही देण्याची वेळ आली नाही. आणि पाणी मग त्यानंतर प्रकल्प चालू झाला. तुम्ही त्या ठिकाणी जर लोकांचे अभिप्राय बघितले ना, तर लोकांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कधी विचारही केला नव्हता. काही लोक म्हणायचे की आम्हाला हे पाणी पडलं त्यानंतर मरण आलं तर आम्ही आमचं भाग्य समजतो की आम्ही जाताना तरी बघून गेलो की आमच्या भागाला पाणी आलं म्हणून. त्याच्यात काही लोकांची अशी परिस्थिती होती की त्यांनी ना ऊस जो असतो ना, तो रस्त्याने गाड्या जातात बघा ऊसाच्या, तर त्यातल्या ओढून घ्यायचा एक आपल्या टिपरू आणि ते आपल्या घरी न्यायचं आणि लहान मुलांना आणि खाण्यासाठीचे काय ऊस आपल्याला आवडतो की आपल्याला जनरली ऊस खाणे चांगलं वाटतं प्रत्येकाला. तो खाण्यासाठीचा ऊस हा रस्त्यात जाणाऱ्या गाडीचा ओढायचा आणि द्यायचा. अशी परिस्थिती होती. इतिहासात कधी त्या भागात ऊसाची नोंद नव्हती. आज त्या ठिकाणी 150 एकर ऊस लोकांनी लागवड केलेली.